शाळा कॉलेजचं शिक्षण घेतलं, प्रोफेशनल डिग्री घेतली. लहानपणापासूनच चांगलं करिअर घडवायचं या विचारांच्या वातावरणात मी वाढले. पण स्पर्धा परीक्षेच्या नादी लागल्यामुळे अजूनही स्वकमाई नाही, म्हणून मन आपलं कधीतरी खात असतं बरं का. आज सकाळी असंच उदास वाटत होतं. मग बाळाचे पप्पा म्हटले, चल मी तुला बाहेर नाश्ता करायला नेतो. बाहेर नाश्ता करून झाला. पावसाची रिपरिप चालूच होती आणि जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा हॉटेलच्या पायऱ्यांवरती साधारण 75 ते 80 वर्षाच्या आजीबाई बसल्या होत्या. एवढ्या पावसामध्ये त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून काही मिळते का या आशेने टक लावून बघत होत्या. मला माझ्या परीने जी मदत करता आली ती थोडीफार मदत मी त्यांना केली. पण माझ्या हातातील पाण्याची बाटली पाहून त्या म्हटल्या, मला पाणी देती का गं प्यायला? तर हे वाक्य ऐकून मला इतकं वाईट वाटलं की लोकांना हक्काचं पाणी देखील प्यायला मिळत नाही आणि आपण आपल्या आयुष्यात सगळं काही असून नेहमी कुरकुर करत राहतो, रडत राहतो. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यासाठी या ईश्वराचे आभार माना आणि जे नाही त्याबद्दल तक्रार करू नका. आपल्यापेक्षा जास्त दुःख असणाऱ्या माणसांकडे नेहमी पाहायचं, म्हणजे आयुष्य जगायला सहज आणि सोपं होतं. व आपलं दुःख इतरांपेक्षा थोडं हलकं वाटल्यामुळे काम करण्यासाठी आपल्याला अजून मोटिवेशन मिळतं. व्हिडिओ कसा वाटलात मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये.